श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 13 एप्रिल आणि वार आहे शनिवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळणार आहे. ज्याची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. कुटुंबासोबत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद आज तुम्ही लुटणार आहात. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावून देऊ नका. तसंच तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वावर तुम्ही सुधारण्यावर केलेले प्रयत्नांचे समाधानकारक फळ तुम्हाला तुमचे आज मिळणार आहे. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला आज पुरेसा वेळ देणार आहे. ग्रह इशारा करत आहेत की धार्मिक गोष्टींची अधिकता होऊ शकते. तसेच तुम्ही मंदिरात जाऊ शकता. त्याचबरोबर दान दक्षिणाही करण्याची शक्यता आहे आणि ध्यानधारणेचा अभ्यासही केला जाऊ शकतो. पुढील रास आहे वृषभ रास. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असं करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे तुमचा पूर्ण दिवस ऊर्जावान राहणार आहे. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ आहे. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडतं म्युझिक देखील ऐकू शकता. स्त्रिया शुक्रवारच्या असतात आणि पुरुष मंगळवारचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. मित्रांसोबत तुम्ही खूप उत्तम वेळ व्यतीत करू शकतात. सोबतच अशा जागेवर जाण्याची शक्यता आहे जिथे नवीन लोकांसोबत तुमची भेट होऊ शकते. पुढील रास आहे मिथुन रास. जशी जीवनात मिठाची गरज ही भासते तसंच आपल्याला आनंदाची सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुःखाची देखील गरज भासतेच. आज कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचं भांडण होण्याची शक्यता आहे आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत देखील जाऊ शकते, ज्यामुळे तुमचे चांगले धन खर्च होऊ शकते. आपल्या जीवनसाथीच्या सहवासात आराम, मोकळेपणा आणि प्रेमाचा अनुभूतीचा शोध आज तुम्ही घेणार आहात. त्याचबरोबर तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन देखील बनवू शकता. तसंच तुमच्या आणि आपल्या जवळच्या लोकांना न सांगता अशा ठिकाणी गुंतवणूक करा ज्यांच्या बाबतीत तुम्ही स्वतः जाणत नाहीत. पुढील रास आहे कर्क रास. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असले तरी मदत करणं हे संयुक्त आहे, नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही बाब नेहमी लक्षात ठेवा. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कुटुंबातील लोकांमध्ये पैशाला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैशाच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला जातो. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो, ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला खिन्नता होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी, तुमचे कुटुंबीय आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील. आपल्या भविष्याची योजना बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त दिवस आहे, कारण तुमच्याजवळ आरामाचे काही क्षण असतील. परंतु आपल्या योजना ह्या व्यवहारात आणा आणि व्यावहारिक ठेवा. पुढील रास आहे सिंह रास. मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करतं. कोणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो आणि जर तुम्ही त्याची आर्थिक मदत केली तर तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करून घ्या. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटेल. नेहमी तुम्ही आपल्या गोष्टींना योग्य म्हणतात, असे करणे योग्य नाही. आपल्या विचारांना लवचिक बनवा. पुढील रास आहे कन्या रास. तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल, त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.
परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूंमुळे तुम्हाला आनंद मिळेल. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियाची पलीकडची असते. पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील. त्यामुळे तुम्ही गोंधळून आणि थकून जाल. उत्तम अन्न आणि चांगले क्षण तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहेत. आज तुम्ही कुठला मित्र किंवा जवळचा नातेवाईक तुमच्यासोबत दुःखद गोष्टी शेअर करू शकतात. पुढील रास आहे तूळ रास. अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा जरूर होणार आहे. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी वाटणाऱ्या लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो आणि त्यामुळे त्यांचा बराच वेळ खराब देखील होऊ शकतो. तुमचा जोडीदार आज खूप छान मूडमध्ये असणार आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा यासाठी फक्त तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरशी तुम्हाला मदत करण्याची फार गरज पडणार आहे. तुम्हाला आज असं वाटू शकतं की तुमचा दिवस खराब करत आहे, म्हणून आपल्या दिवसाची योजना योग्य प्रकारे बनवत राहा. पुढील रास आहे वृश्चिक रास. आपल्या जीवनसाथीचा आनंददायी प्रेमळ मूड तुमचा दिवस उजळून टाकेल. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असणार आहे आणि दिवस माळवण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी देखील व्हाल. नातवंड ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्तोत्र असतील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची आज गरज पडणार आहे. आपले मत विचारल्यानंतरच मांडताना उगाच भीड बाळगू नका. आपल्या मताचे खूप कौतुक देखील होऊ शकते. आजच्या दिवशी तुमचा जोडीदार क्षणार्धात तुमचे दुःख दूर करेल. आपल्या आनंदाला व्यक्त करा, त्यामुळे तुमच्या जोडलेल्या लोकांनाही आनंद होऊ शकतो. पुढील रास आहे धनुरास. पैशाची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरू शकतात. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. स्वतःच्या खाजगी गोष्टी मार्गी लावण्यासाठी उदारमतवादी दृष्टिकोन ठेवा. मात्र आपल्या बोलण्याने, आपली काळजी करण्याने कोणी दुखावणार तर नाही ना, याची आवश्यक दक्षता घ्या. प्रेम आशेचा किरण दाखवेल. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकता किंवा जिममध्ये देखील जाऊ शकता. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होणार आहे. तसंच तुम्हाला आज शांत राहणे तुमच्या फायद्याचे सिद्ध होऊ शकते. पुढील रास आहे मकर रास. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टीचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही आज वेळ खर्च करायला हवा. कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. कुटुंबियांसोबत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावून देऊ नका. प्रेमामध्ये एकतर्फी वेड मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण अनर्थावह ठरेल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. अकर्मण्यता पराजयाचे मूळ आहे. ध्यान व योगा अभ्यासात करून तुम्ही या मुळाला दूर करू शकतात. पुढील रास आहे कुंभ रास. आरोग्य एकदम चोख असणार आहे. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. एखाद्या जुन्या मित्रांच्या अचानक भेटीमुळे रम्य अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत, तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असणार आहे. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणं पसंत कराल. तुमचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन तुम्ही करणार आहात. शेवटची आणि पुढची रास आहे मीन रास. आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. दीर्घकालीन आणि प्रलंबित अशी गुंतवणूक आज टाळायची आहे. मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि आल्हाददायक क्षण अनुभवा. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील.
आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकता. तथापि, तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरणार आहे. तसंच तुमचा जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राईज देणार आहे. या राशीतील काही जातक आजपासून जिम जाण्याचा विचार देखील करू शकतात. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.